जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी महानगरपालिकेची विभाग क्रमांक 5 डच मोठी अटीतटीची लढत असलेली बलाढ्य भाजप विरुद्ध मशाल चिन्ह घेऊन उभे असलेले शिवाजी पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। त्यांच्या यशाचं सर्व श्रेय इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष श्री राजाराम धारवट व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचं असल्याचं श्री शिवाजी पाटील यांनी विजयाचा गुलाल लावून घेताना व्यक्त केला। श्री राजाराम धारवट हे पक्के राजकारणी असल्याने त्यांनी गनिमी काव्याने हा विजय शिवाजीरावांना प्राप्त करून दिला। त्यामुळे श्री धारवट यांच्या राजकारणातील पकड किती घट्ट आहे व त्यांना राजकारणाचा किती गाढा अभ्यास आहे हे या उदाहरणावरून सिद्ध होत आहे। विकासनगर भागात सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे विजय मिरवणूक काढण्यात आली, तसेच शिवाजीरावांचा गुलाल फटाक्यांची आतिषबाजी करून सत्कार करण्यात आला। यावेळी गणेश कांदेकर, राहुल द्वारे, रोहित कवडे, संजय रेपाळ, बजरंग टकले, गोरख भंडारे, शिवाजी घोरपडे, स्वप्नील द्वारे, शीतल द्वारे, कृष्णा बेलेकर, अवधूत रानभरे, सुदाम टकले, संदीप द्वारे, संजय बेलेकर, योगेश कांदेकर, मनीष राव, उत्तम खामकर, सचिन आमणे, उदय टकले तसेच भागातील इतर मान्यवर उपस्थित होते। या भागातील ही निवडणूक बलाढ्य पैसा विरुद्ध जनमत यांच्यातील होती। शेवटी जनमत विजयी झाला। जनतेचा कौल बलाढ्यांना मान्य करावा लागला। श्री शिवाजीरावांचे सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन। भविष्यात त्यांच्या हातून जनतेच्या हिताची प्रलंबित कामे पूर्ण होऊ देत हे श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।